नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या नाश्ता प्रेमिक्स सिरीज मध्ये आज मी तुम्हाला ढोकळा प्रेमिक्स कसं करायचं ते दाखवणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. काही मिनिटांमध्ये हे प्रेमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि एकदम हलका फुलका जाळीदार एकदम तम्म फुगलेला असा ढोकळा तयार होतो. या ढोकळा प्रेमिक्स मध्ये मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही प्रेमिक्स तयार करून ठेवलं तर एकदम परफेक्ट असा किती जाळीदार होतो हे पुढे आपण पाहणारच आहोत. एकदम मस्त ढोकळा तयार होतो, झटपट होतो. मुले बऱ्याच वेळा हट्ट करतात की मला आई पटकन काहीतरी खायला दे. त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने जर प्रेमिक्स तयार करून ठेवलं तर अगदी 10 ते 5 मिनिटांमध्ये हा ढोकळा तयार करून देऊ शकता. एकदम मस्त रेसिपी आहे, ही नक्की करून पहा. तर ही रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ढोकळा प्रेमिक्स करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर इथे मी बेसनचं पीठ घेतले, साधारण 2.5 वाट्या बेसनचं पीठ आहे. या वाटीने मोजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. 1 चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. 1 चमचा सॅट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घेतलेला आहे. 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. तर हे सगळं जे प्रमाण आहे ते आपल्या नेहमीचा जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने मी घेतलेला आहे. तुम्ही पिठाचं प्रमाण जर पाहिलं तर हे दोन्ही मिळून 3 वाट्या एवढं प्रमाण होतं. यामध्ये 2 ताटं मीडियम साईजचे 2 ताटं एवढा ढोकळा होतो किंवा 2 डबे आपण भात वरण करतो ते कुकर मधले 2 डबे अर्धे 2 डबे एवढा यामध्ये ढोकळा तयार होतो. तुम्हाला याही पेक्षा प्रमाण जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला इथे वाटीचं आणि चमच्याचं प्रमाण सांगितलंय. याचं कारण ही सांगते, कारण बायकांच्या हाताखालची जी भांडी असतात, किचन मधली जी भांडी असतात, त्याने त्या वाटीने किती भात होतो किंवा आपण जो पदार्थ करतो तो किती होतो हे बायकांना माहित असतं. कारण प्रत्येकाला वजन करून घेणं शक्य नसतं. म्हणून मी इथे तुम्हाला चमच्याचं आणि वाटीचं प्रमाण दाखवत आहे. तर आता आपण हे प्रेमिक्स तयार करून घेऊया. इथे मी एक मोठं भांड घेतलंय. यामध्ये आपण ही बेसनचं पीठ घालूया. त्याचबरोबर रवा, पिठी साखर, सॅट्रिक ऍसिड, खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ. हे जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट एवढ्या पिठासाठी होतं. त्यासाठी मी तुम्हाला दाखवते आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि बेसनचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे. त्यामुळे यामध्ये गुठळी किंवा रव्यामध्ये बऱ्याच वेळा कचरा निघतो. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि झटपट आपलं इथे ढोकळा प्रेमिक्स तयार झालेला आहे. आता आपण याच्यापासून ढोकळा कसा करायचा ते बघूया. ढोकळा करण्यासाठी प्रेमिक्स मधलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि इकडे मी ज्या ताटामध्ये आपण ढोकळा करणार आहोत ते ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. हे आपल्याला अगोदर पूर्व तयारी करायची आहे. आणि आता आपल्याला या प्रेमिक्स मध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं तेल घालायचंय आणि पाणी थोडंसं हलकसं कोमट करून घ्यायचं आहे. मी अगदी आपल्या बोटाला सोसवेल एवढंच कोमट करून घ्यायचंय. आणि यामधलं आता आपण थोडं थोडं पाणी यामध्ये घालूयात. आणि इकडे आपल्याला ढोकळा करण्यासाठी जे भांड वापरतोय ते गॅसवरती ठेवून त्यामध्ये पाणी घालायचंय आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाणी घालण्या या बॅटर मध्ये पाणी घालण्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळा त्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे जे बॅटर आहे खूप छान फुगलेलं आहे. व्यवस्थित आता आपल्याला हे 1 मिनिटभर चांगलं असं फेटून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून यातल्या गुठळ्याही मोडल्या जातील आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स होईल. मस्त असं पीठ आपलं फुगलेलं आहे. आता आपण या ताटामध्ये काढून घेऊया.
हलकस हे पीठ पसरवून घ्यायचंय आणि आता आपण उकळी आलेल्या पाण्यावरती म्हणजेच त्या भांड्यामध्ये हे ताट ठेवूया. आता याच्यावरून झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती हा ढोकळा आपल्याला 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटे ढोकळा आपला शिजवून झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटं मी थंड करून घेतलेला आहे. आता ढोकळा आपला पूर्ण थंड झालाय. इथे मी फोडणी करून घेतले, पण सुरुवातीला आपण हा ढोकळा कट करून घेऊया. तर हे प्रेमिक्स करण्याच्या मागचा माझा उद्देश एवढाच आहे की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला घरचं करून खायला वेळ नसतो. त्यासाठी अशा प्रेमिक्सचा नक्कीच उपयोग होतो. घरचं खाण्याची मजा काही वेगळीच असते आणि पौष्टिक आणि हायजेनिक आपण घरचं खातो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्रेमिक्स तयार करून ठेवू शकता. आपली नाश्ता प्रेमिक्स सिरीज सुरू आहे. आजची रेसिपी आपली 6वी आहे. 6 प्रेमिक्स मी नाश्त्याचे तुम्हाला करून दाखवलेले आहेत. पोहे झालं, उपीटाचं प्रेमिक्स झालं किंवा शेवई उपीट झालं, थालीपीठ झालं. आजचा आपला ढोकळ्याचा रेसिपी आहे, ढोकळ्याची रेसिपी आहे. तर मस्त याच्यावरून अशी फोडणी घालायची, मस्त चुरचुरीत अशी फोडणीमध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता, कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर जिरंही घालू शकता, हिंग आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं. अशा पद्धतीने फोडणी सगळी पसरवून घ्यायची आणि ढोकळा खायला घ्यायचा. अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता. काही बाकीचं फेटत बसायची वगैरे गरज नाही. एकदम मस्त ढोकळा तयार होतो. मी तुम्हाला दाखवते तो किती फुगलाय, तो कसा फुगलाय ते दाखवते. पहा किती मस्त जाळी पडलेली आहे. आमच्या घरामध्ये मला ढोकळा स्पेशलिस्ट असं म्हणतात. माझ्या जाऊबाई, माझे सासरे सासू, माझे नवरोब आणि खास करून माझे वडील, त्यांना माझा ढोकळा खूप आवडतो. तर खास त्यांच्यासाठी आज ही रेसिपी आहे. माझ्या वडिलांना जर असा ढोकळा जर खायला दिला तर ते खूप माझी स्तुती करतात. त्यांना खूप आवडतो माझ्या हातचा ढोकळा. तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा प्रेमिक्स तयार करून ठेवू शकता आणि झटपट ढोकळा तयार करू शकता. तुम्ही पाहू शकता किती आतून मस्त जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने प्रेमिक्स तुम्ही या ढोकळ्याचं नक्कीच तयार करून ठेवू शकता. एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. मुलं आपली अचानक छोटीशी भूक लागली की आई मला पटकन काहीतरी करून दे असं सुद्धा म्हणतात. तर त्यासाठी एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे. तर आजची आपली ही नाश्ता प्रेमिक्स सिरीज मधली ढोकळा प्रेमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रत्येक रेसिपी मी तुम्हाला छान दाखवत असते, पण तुम्हाला आवडतात की नाही हा प्रत्येकाचा वेगवेगळा भाग असतो. पण जर तुम्हाला जर ह्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट किंवा तुमची एक लाईक आम्हाला खूप काही सांगून जाते आणि नवीन काहीतरी करून दाखवण्यासाठी आम्हाला उत्साह येतो, प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी नक्की एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. तर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.